दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेने वरती करायचे आहेत. एक हात वरती, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत. खाली दोन. परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वर करायचे, कडेने खाली. एक नमस्कार मुद्रा हात वर, दोन कडेने हात खाली. परत एकदा एक, दोन. परत एक, दोन. श्वासासोबत एक श्वास आतमध्ये हात वर, दोन श्वास बाहेर हात खाली. परत एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. ठीक आहे, दोन्ही हात वरती करायचे. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर, मान सरळ, दोन. परत एकदा एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. आणि हात करायचे आहे खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक पाय, पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा, मागायचं, दोन. परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. आणि पाय खाली, दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे. एक, दोन, 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 एक. आणि पाय खाली, दोन. आता डावा पाय पुढे करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे. करूयात. एक डावा पाय पुढे, कडेने पाय घ्यायचा आहे, मागे, दोन. परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. आणि पाय खाली, दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. आणि पाय खाली, दोन. ठीक आहे, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपर पकडायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला, डाव्या हाताने उजव्या कोपऱ्याला. टाचा पंजे जवळ, डावीकडे वळायचं, एक. परत सरळायचं, दोन. उजवीकडे वळायचं आहे, एक, दोन. परत डावीकडे, एक, दोन. उजवीकडे, एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आहे, एक, दोन. उजवीकडे वाकायचं आहे, एक, दोन. परत डाव्या बाजूला, एक, दोन. उजवीकडे, एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे आणि नंतर पुढे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत 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 सरळायचं आहे, मान करायची सरळ. दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ,
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. वर हात करायचे आहेत सरळ आणि हात करायचे आहेत दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. डाव्या बाजूला आपल्याला झुकायचं आहे 1, सरळचे 2, उजवीकडे झुकायचं आहे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. परत श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे 1, श्वास बाहेर सोडत पुढे 2. ठीक आहे, पुढे वाकायचे, थांबायचे 10 सेकंद, पाय सरळ ठेवायचे. पायाच्या पाठीमागे ताण पडला पाहिजे. आपल्या हॅमस्ट्रिंग्स मसल्सला ताण द्यायचा आहे पायाच्या पाठीमागे. मान वरती करायची आहे आणि आता आपल्याला डाव्या बाजूला यायचं आहे 1, डावीकडे यायचंय, मागे झुकायचं आहे 2, उजवीकडे यायचंय 3, परत पुढे 4, परत उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4, परत आता डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4, परत एकदा डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. ठीक आहे, हळूवार सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे, आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा. करूयात. 1, मानवर, 2, पुन्हा 1, 2. पाय सरळ ठेवायचे त्यावेळेस 1, 2, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि उजवा हात वरती घ्यायचा आहे, डावीकडे झुकायचा आहे. करूया. 1, 2, 3, 4, 5. परत सरळायचं आहे. डावा हात वर करायचा आहे, उजवीकडे झुकायचा आहे. 1, ताणायचं आहे थोडस. 2, 3, 4, 5. कडेच्या स्नायूला ताण पडला पाहिजे आपल्याला. परत एकदा 1, 2, 3, 4, 5. परत सरळ उजवीकडे 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, असं जर्क द्यायचा. 1, 2. ठीक आहे, जर्क द्यायचा. आता परत उजवा हात डावीकडे झुकायचा. 1, 2, 3, 4, 5. प्रत्येक जर्कला थोडं थोडं वाढवत न्यायचा प्रयत्न करायचा. परत डावा हात वरती उजवीकडे झुकायचा आहे. 1, खांद्यातून वर खेचायचा हात. 2, 3, 4, 5. परत सरळायचं आहे, मान करायचे सरळ. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पायात अंतर ठेवून मागे झुकायचं आणि मग पुढे झुकायचं. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे, आता दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. पहिल्यांदा डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, पुढे झुकायचंय डावीकडे. 2, खालून उजवीकडे यायचंय. 3, वर यायचं आहे. 4, 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4, 5. आता उजवीकडे वळायचं आहे. परत 1,
2 3 4 5 परत 1 2 3 4 5 शेवटचं 1 2 3 4 आणि 5 हळूहळू हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायची आहे आणि आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पाय सरळ, मान वर, दोनही हात गुडघ्यांवर आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1 2 3 4 आणि 5 परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5 हळूवार शिरवायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ, नजर दोनही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हळूवार खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा, श्वासावरती लक्ष. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वर, पर्वतासन, दंडकानाला मान सरळ, डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, परत श्वास घेत सरवायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये डाव्या बाजूला, 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर कानाच्या मागे डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 आता असंच आपल्याला हात वर ठेवून पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं जमिनीला. 1 हातांचा दाब आपल्या पोटावरती आला पाहिजे. परत सरळ. 2 श्वास आतमध्ये घेत सरवायचा. पुन्हा पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर सोडत पुढे, परत श्वास आतमध्ये. 1 आता डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 आता डावीकडे पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचंय गुडघ्याला. 2 परत हात वर. 1 डावीकडे चेहरा पाहिजे, सरवायचा आहे. परत 2 आता उजवीकडे. 1 आता उजवीकडे पुढे झुकायचा. 2 परत हात वर. 1 चेहरा उजवीकडे आणि मग 2 परत डाव्या बाजूला. 1 डावीकडे झुकायचंय. 2 परत हात वर. 1 पुन्हा सरवायचं. 2 उजवीकडे. 1 पुढे. 2 परत सरळ. 1 आणि 2 सरवायचं. हात करायचे आहेत खाली आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. दोन्ही हात
गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता दोनही हात आपले खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 2. उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे. आता डावा हात श्वास आतमध्ये घेत वरती करायचा, श्वासासोबत करायचा. 1. श्वास आतमध्ये, हात वर. आता हात खाली करायचा खांद्याच्या रेषेत, श्वास बाहेर सोडत. 2. दुसरा श्वास घ्यायचा. 1. श्वास आतमध्ये, फक्त हाताची हालचाल करायची आहे. हात खाली. 2. फक्त हाताची हालचाल. परत 1. श्वास आतमध्ये, परत हात खाली. 2. परत श्वास आतमध्ये, हात वर. 1. आता उजवीकडे झुकायचं आहे. 2. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. परत सरळायचं. 1. श्वास आतमध्ये, परत एकदा. 2. श्वास बाहेर, परत सरळ. 1. श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. परत आता उजव्या बाजूने करूयात सेम. पहिल्यांदा हातांची हालचाल करायची आणि मग नंतर पाकायचं आपल्याला. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. उजवीकडे वळायचं आहे. 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, आता मान मागे करायचा. उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे करायचा, हात वरती करायचा आहे. 1. श्वास आतमध्ये, हात वर. आता हात करायचा आहे खाली. 2. श्वास बाहेर, हात खाली. परत 1. श्वास आतमध्ये, हात वर. 2 श्वास बाहेर, हात खाली. खांद्यांची हालचाल करायची आहे. 1. श्वास आतमध्ये, खांद्यांच्या स्नायूंची लवचिकता आणि ताकद वाढवायची आपल्याला. परत हात खाली. 2 श्वास बाहेर, परत हात वर करायचा. 1 श्वास आतमध्ये. आता डाव्या बाजूला झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत, कोपरे मागे करायचे, मान सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1. मान वर, खांदे वर, पाठीचा कणा ताठ, परत सरळायचं आहे. 2. ठीक आहे. कडेने बघितलं तर पाठीचा कणा आपल्याला ताठ ठेवता आला पाहिजे. दोन्ही डोक्याच्या मागे पुढे झुकायचं आहे. 1. पाठीचा कणा ताठ पाहिजे आणि पुढे वाकायचं आपल्याला. मान वर समोर पाहायचं आहे, परत सरळायचं आहे. 2. टाचांचा दाब पोटावरती आला पाहिजे. आता पुन्हा पुढे झुकायचं. 1. सुरुवातीला पाठीचा कणा ताठ राहील, नंतर थोडेसे खांदे खाली करायचे आहेत आणि कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. टाचांचा दाब पोटावरती येईल. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. मग नंतर मान वर करायचे, खांदे वर करायचे, पाठीचा कणा ताठ करायचा आहे आणि परत सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोनही पाय आपल्याला सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे आपल्याला खेचायचे आहेत. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा नेहमीप्रमाणे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनी टेकवायचे, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत
आणि आपल्या पायाच्या पंजाच्या खाली ठेवायचे. श्वास आतमध्ये घेत पाय सरळ करायचा आहे, श्वास बाहेर सोडत पाय आपल्याला खाली करायचा. करूयात. एक, श्वास आतमध्ये पाय सरळ, पाठीचा कणा सोडत आत ठेवायचा प्रयत्न. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. तिसरी हालचाल. एक, दोन. चौथी हालचाल. एक, दोन. आता 5 सेकंद ते 10 सेकंद थांबायचे आपल्याला. करूयात. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पाय खाली. तर डावा पाय सरळ करायचा पूर्ण. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफून आपल्या पायाच्या पंजाखाली ठेवायचे आहेत आणि पाय वरती उचलायचा आहे. करूयात. एक, पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. जेवढा पाय सरळ तेवढा गुडघ्यांना फायदा जास्त. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, आपल्या व्हेरिकोज वेन्ससाठी उपयुक्त असं आसन. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पाचवा, चौथा श्वास. एक, दोन. आता 10 सेकंद थांबायचं आहे. करूयात. एक, एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय करायचा आहे खाली आणि पाय करायचा आहे सरळ. ठीक आहे. आता पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान करायचे आहे सरळ, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. एक, दोन्ही हात कडेनीवर. पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन आपल्याला करायचा आहे. हात कानाच्या मागे जास्तीत जास्त. मान करायचे आहे सरळ आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, पुढे झुकायचं आहे, मान करायची आहे खाली, पायाचा पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. पुन्हा पुढे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात करायचा आहे वरती. एक, श्वास आतमध्ये, हात वर. आता 10 सेकंद थांबायचं. सेम. एक, पुढे झुकलेलो, पायाच्या पाठीमागे ताण देऊन थोडीशी मान वरती करायची आहे, कमरेतून पुढे झुकायचा प्रयत्न, पोटाचा भाग मांडीला टेकवायचा प्रयत्न करून 10 सेकंद थांबायचा आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वरती. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे, खांद्या एवढं अंतर. आणि आपल्याला आता डावीकडे वळायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. उजवीकडे वळायचं, कपाळ जमिनीला टेकवायचं. कपाळ टेकवताना आपल्या पाठीच्या मणक्याच्या रेषेमध्ये आपल्याला टेकवायचं. म्हणजे जास्तीत जास्त पाठीचा मणका इथं आहे, त्याच्या रेषेत टेकवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. फार इकडे नाही करायचं, पुढे इकडे इकडे हळूहळू यायचा प्रयत्न करायचा. परत डावीकडे वळायचं आहे. एक, कपाळ टेकवायचं जमिनीला. उजवीकडे. दोन, पाठीच्या मणक्याची लवचिकता इथे वाढणार आहे. तीन, पाय सरळ ठेवायचे आहेत. चार, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. पाच, कंबर फर उचलू द्यायची नाही. 6, 7, 8, 9 आणि 10. सुरुवात सरवायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. आता दोन्ही पाय जवळ करायचे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे आपल्याला. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक, श्वास आतमध्ये, पुढे झुकायचे. दोन, श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. पंजा स्वतःकडे ओढलेला. पाय सरळ. थांबायचे 10 सेकंद. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत हात वरती. एक, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची, हाताचे पंजे आकाशाकडे. आता डावीकडे वळायचंय पहिल्यांदा. एक, परत सरवायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, हात करायचा आहे सरळ आणि परत पुढे झुकायचं. आता दोन,
थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1 2, जेवढा पाय सरळ तेवढं गुडघ्यांची लवचिकता वाढून ताकद मिळणार आहे. गुडघ्यांच्या स्नायूंचा रक्तपुरवठा वाढणार आहे. नजर गुडघ्याकडे. 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. सेम करायचं आहे आपल्याला या स्थितीमध्ये. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. पाठीचा कणा ताठ. श्वास आतमध्ये, हात वरती. 1 नजर समोर. पुढे झुकायचं आहे आता. 2 पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. मान वरती. थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहे. हाताची पंजे आकाशाकडे उजवीकडे वळायचे आता. 1 परत सरळायचं. 2 डावीकडे वळायचं आहे. 1 2 परत उजव्या बाजूला. 1 2 डावीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि पुन्हा पुढे झुकायचं आहे. 2 पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे परत या स्थितीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. पाय करायचा आहे सरळ. आता परत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच किंवा डावा पाय उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा. जो पाय सरळ आहे त्या बाजूला वळायचं आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. 1 ठीक आहे. 2 जो पाय सरळ आहे हा पाय, उजवा पाय सरळ आहे तर उजवीकडे वळायचं आणि हा पाय असा सरळच ठेवायचा. असं असं होऊ द्यायचं नाही. पाय सरळ आणि वळायचं उजवीकडे. 1 ठीक आहे. आता डावा पाय सरळ करायचा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आणि डावीकडे वळायचं. 2 परत सरळ व्हायचा. उजवा पाय सरळ, डावा पाय. 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार सरळ. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता सर्वांनी भद्रासनामध्ये बसायचं आहे. म्हणजे दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत आणि गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. ठीक आहे. मॅक्सिमम गुडघे खाली खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ, नजर समोर. आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 मान वर, खांदे वर, पाठीचा कणा ताठ. परत सरळायचं आहे. 2 परत एकदा. 1 2 पुन्हा 1 2. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत. 1 आता पंजे जोडायचे, गुडघे खाली खेचायचे आणि पुढे झुकायचं आपल्याला. कपाळ टेकवायचंय जमिनीला. 2 परत वर यायचं. 1 पाठीच्या स्नायूंचा वापर आपल्याला पूर्ण करायचा आहे पुढे झुकताना. परत एकदा करायचं. सेम कडेने दाखवतो. पाठीचा कणा ताठ, हात वर आणि पुढे झुकायचं. 1 सुरुवातीला पुढे झुकताना पाठीचा कणा एकदम ताठ राहणं अपेक्षित आहे आणि नंतर थोडस वाकवायचं आहे. शक्यतो पूर्ण
सरळ राहील तेवढा आपल्याला फायदा जास्त. बोटाच्या सहाय्याने थोडं थोडं पुढे खेचायचं स्वतःला. परत वर यायचं. एक, पाठीचा कणा ताठ करायचा आणि वर यायचं. एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. सुरुवात सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि नेहमीप्रमाणे गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत आणि मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे आपल्याला. दोन, श्वास बाहेर आणि सरळ. पुन्हा एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. कोपरे मागे करायचे. मान सरळ. डावीकडे वळायचं आहे. एक, सरळचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात आता समोर करायचे आहेत. हाताचे पंजे जमिनीच्या दिशेने. श्वास आतमध्ये घेत हात कानाच्या मागे न्यायचे. एक आणि दोन. श्वास बाहेर आणि सरळ. करूयात. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. हाताचे पंजे एकमेकांकडे करायचे आणि कडेने मागे न्यायचे आणि परत सरळ व्हायचे. ठीक आहे. 3 वेळा करायचे फक्त. करूयात. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता आपण हात मागे घेताना असं मागे नेतोय, त्याच्याऐवजी वरून मागे न्यायचे. ठीक आहे. नुसतं असं खाली नेण्यापेक्षा वरून मागे न्यायचं. शेवटचा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली टाचेवरती. बसायचं आहे. डावा हात नाभीवर ठेवायचा आहे. त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मान वरती. एक, श्वास आतमध्ये. मान वर आणि पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. कपाट टेकवायचं आहे जमिनीला. परत मानवर, खांदेवर आणि सरळ व्हायचं आहे. पुन्हा एकदा पुढे झुकायचं आहे आपल्याला. एक, परत मानवर, खांदेवर आणि सरळ. ठीक आहे. आता पंजांवरती यायचं आहे आणि सर्वांनी उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. दोन्ही हात
हातांचे पंजे, बोटांना ताण द्यायचा आहे, पंजे सरळ, कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची, हाताची पंजे आकाशाकडे. ताडासन वॉकिंग करूयात आपण. टाच वरती उचलायचे आहे. 1 टाच वर, 2 पावलं पुढे चालायचं आहे. 1 पाय गुडघ्यात वाकवता, 2 3 4 पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. परत मागे यायचं. 1 2 3 4. ठीक आहे, सेम आपल्याला करायचं आहे. परत एकदा टाच वरती, 1 पुढे पाय गुडघ्यात वाकवता, 1 2 3 4. ठीक आहे, परत असंच मागे 1 2 3 आणि 4. टाच खाली आणि हात खाली. ठीक आहे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे करायचे, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 मांडी जमिनीला समांतर करायची आहे. 2 परत एकदा करायचं आहे. 1 2 पुन्हा एकदा सेम आपल्याला करायचं आहे. 1 2 पुन्हा 1 2. गुडघ्यांमधलं अंतर वाढू द्यायचं नाहीये. परत एकदा 1 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता डावा पाय पुढे करायचा आहे आणि उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. उजव्या पायाची टाच वरती करायची आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि उजवा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. 1 दोन्ही खांदे सरळ राहतील, एका रेषेतच वर खाली झाले पाहिजेत खांदे. 2 परत एकदा 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2 परत एकदा 1 2 1 2. आता पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. टाचवर डावा पायाची, डावा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. करूयात. 1 2 पुन्हा 1 2 परत 1 2. चौथी हालचाल 1 2. पाचवी हालचाल 1 2. पाय करायचा आहे सरळ. परत उजवा पाय मागे घ्यायचा आहे, डावा पाय पुढे आणि दोन्ही हात वरती करायचे. आता 1 दोन्ही हात वर. आता पाय गुडघ्यात वाकवायचे, खाली यायचं. 2 श्वास बाहेर आणि खाली. वर येताना श्वास घ्यायचा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये. आता हात खाली आणि पाय सरळ एकाच वेळेस करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये. आता उजवा पाय मागे, सॉरी डावा पाय मागे, दोन्ही हात वरती. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 1 श्वास आतमध्ये. आता पाय सरळ, हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे, आता दोन्ही पायामध्ये अंतर थोडासा बदल केला आपण त्याच्यामध्ये. मागे जाताना असं मागे जायचं 1 आणि पुढे येताना तसंच पुढे यायचं परत. ठीक आहे, आता या बाजूला चेहरा करायचा, त्रिकोणासन करूयात. थोडासा सिक्वेन्स बदलतोय. जास्त कॅलरी लागतात त्याच्यामध्ये आपल्याला, एनर्जी जास्त लागते. ठीक आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2
मान खाली हनुवटी खांद्याला टेकवायचे. आता उजवा हात गोल फिरवायचा. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 उजवीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. आता डावा हात गोल फिरवायचा. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. उजवा पाय सरळ करायचा आहे. परत डावा पाय बाहेरच्या दिशेने. थोडस पायातलं अंतर वाढवायचं आहे, जेणेकरून वीरभद्रासन आपण करू शकू. ठीक आहे. डावा पायाचा पंजा बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता 1. आता डावीकडे गोल फिरायचा आहे. 2 हाताचे पंजे आकाशाकडे, हात वरती. 1 श्वास आतमध्ये, दोन्ही पाय सरळ ठेवायचे. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पायाची मांडी जमिनी समांतर करायची आहे. 1 2 परत एकदा. 1 2 पुन्हा 1 2. आता हात करायचे खाली, हाताचे पंजे जमिनीकडे, सरळ व्हायचं आहे. परत 1 आणि हात खाली, 2. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 गोल फिरायचा आहे. 2 हाताचे पंजे आकाशाकडे, हात वरती. 1 पाय गुडघ्यात वाकवायचे, मांडी जमिनी समांतर करायची आहे. 2 1 2 परत 1 2 1 2. मागचा पाय सरळ, पुढचा पाय 90 डिग्री मध्ये, नजर समोर. 1 हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे, गोल फिरायचा आहे आणि हात खाली करायचा आहे. पाय सरळ करून दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. 4. पहिले 2 नॉर्मल करायचे आहेत, दुसऱ्या 2 मध्ये थोडासा बदल आपल्याला करायचा आहे. करूयात. दोन्ही पाय जवळ, मान सरळ आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे आहेत. 2 पुढे झुकायचं आहे. 3 डावा पाय मागे. 4 मान वर, थोडेसे खांदे मागे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायचे आहेत. ज्यांचे टाचा टेकतात त्यांनी कपाळ टेकवायचे. थोडं थांबायचं पण या स्थितीमध्ये. शरीराचा त्रिकोण करायचा आहे. परत गुडघे छाती हनुवटी. 6 कमरेचा भाग वर, गुडघे छाती हनुवटी, दोन्ही हातांचे पंजे, पायाचे पंजे टेकलेले, मानवर आणि छातीवर उचलायचे. भुजंगासन. 7 कंबर उचलून त्रिकोणासन, पर्वतासन करायचं आहे. शरीराचा त्रिकोण, कपाळ टेकवायचा प्रयत्न, पोटरीला ताण पडला पाहिजे असा प्रयत्न, डोकं टेकवायचा प्रयत्न करा. परत डावा पाय पुढे. 9 मान वर, थोडस परफेक्शन कडे जायचा प्रयत्न करायचा. परत उजवा पाय पुढे. 10 हात खाली टेकवायचा प्रयत्न, पाय सरळ. 11 आणि 12. पुन्हा 2 पुढे. 3 थांबायचं, थोडं थांबायचं. थांबल्याशिवाय ताण पडत नाही. परत उजवा पाय मागे. 4 मान वर. आता 5 शरीराचा त्रिकोण, पर्वतासन. पोटरी टाचा टेकवायचे, पोटरीला ताण, कपाळ टेकवायचा प्रयत्न जमिनीला.
परत गुडघे छाती आणि ओटी 6 7 भुजंगासन. पायाचे पंजे जमीन टेकवायचे. शरीर म्हणजे पाय गुडघ्यात न वाकवता शरीराचा त्रिकोण करायचा आहे. पाय सरळ करायचे आणि मग कंबर उचलून टाचा टेकवायचे आहेत. फक्त पाय गुडघ्यात वाकला नाही पाहिजे. शरीराचा त्रिकोण. उजवा पाय पुढे. नाव. परत हात टेकवायचे जमिनीला. डावा पाय सरळ घ्यायचा आहे. 10 11 आणि 12. ठीक आहे. तिसरा सूर्यनमस्कार थोडासा बदल. वीरभद्रासन त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. 2 3 आता असंच डावा पाय मागे घ्यायचा आहे. 4 पुढचा पाय 90 डिग्री मध्ये. मागचा पाय सरळ. पुढचा पाय 90 डिग्री मध्ये ठेवायचा. जो आपण असं ठेवतो नेहमी त्याच्याऐवजी असं करायचं आहे. पोट पूर्ण आपलं मांडीला टेकलं पाहिजे. मान वरती करायची समोर. श्वास आतमध्ये घेता तर दोन्ही हात वरती करायचे. एक श्वास आतमध्ये हात वर बॅलन्स करायचा. 2 श्वास बाहेर हात खाली. परत 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर. आता उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायच्या. गुडघे छातीवरती. 6 छातीवर. 7 कंबरवर. 8 डावा पाय पुढे. 9 हे नॉर्मल करायचं आहे. इथे पण आपण तसं करू शकतो पण आता नको. परत उजवा पाय पुढे. 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 आता उजवा पाय मागे. 4 पुढचा पाय 90 डिग्री मध्ये. 90 अंश. पाय सरळ. मान वर. पोट मांडीला टेकलेलं आणि श्वास आतमध्ये घेऊन हात वरती. 1 पूर्ण कमरेपासून वरती हालचाल करायची. 2 श्वास बाहेर. ज्यांना अजिबात जमत नसेल त्यांनी गुडघे खाली टेकवले तरी चालते. तर 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. आता पाय घ्यायचे मागे. नॉर्मल करायचे बाकी. 5 6 7 8 उजवा पाय पुढे. 9 मान वर. 10 थांबायचे थोडं. शेवटचं फॉरवर्ड बेंडिंग. 11 आणि 12. ठीक. सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे. पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. आज थोडासा आपण सिक्वेन्स आणि इंटेन्सिटी बदलली त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल होतात. स्नायूंना चांगल्या प्रमाणामध्ये ताण पडतो. एक्स्ट्रा कॅलरीज याच्यामुळे बर्न होतात. स्नायूंची ताकद वाढते. विशेषतः गुडघे कमरेचे स्नायू त्यांची ताकद वाढते. त्यामुळे एकंदरीतच आपले छोटी छोटी जी पाठदुखी असते, गुडघे दुखी असते, तर ती याच्यामुळे कमी होणार आहे. हाडांची जी झीज होत असते तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे होणारी झीज भरून यायला मदत होते. फक्त व्यवस्थित आणि नियमित आसनांचा सराव करणं अपेक्षित आहे. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला. हातांचे तळे जमिनीला टेकलेले आहे.
डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मांडीचा दाब पोटावरती येईल याकडे लक्ष द्यायचा, आणि उजवा जो पाय आहे तो पूर्ण सरळ ठेवायचा प्रयत्न करून आपल्याला उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. तर यात 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने पाय गोल फिरवायचा आहे. 1, कमरेचा भाग खालीच राहील. 2 3 4 आणि 5. आता पाय करायचा आहे सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मांडीचा दाब पोटावरती येईल. पोटातील अवयवांना सुद्धा याच्यामुळे स्टिम्युलेशन मिळणार आहे. पोटातील अवयवांचं कार्य सुधारायला मदत होणार आहे. पोटाच्या स्नायूंचं टोनिंग होणार आहे. डावा पाय सरळ आहे तो गोल फिरवायचा आपल्याला. तर यात 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, पाय जेवढा सरळ तेवढा फायदा जास्त. 2, मांडीच्या आतल्या स्नायूंची ताकद वाढणार आहे याच्यामुळे. 3, रुटीन त्या स्नायूंची हालचालच होत नाही आपली. 4 आणि 5, त्या स्नायूंना कधी ताणच आपण दिलेला नसतो. परत पाय करायचा सरळ. त्यामुळे गुडघ्याची स्टेबिलिटी कमी होत जाते, कारण की इंटरनल लिगामेंट जे असतं, मेडियल लिगामेंट, त्याच्यामध्ये ताकद उरत नाही. त्यामुळे स्ट्रेंथ जी असते आपल्या गुडघ्याची ती कमी होते आणि मग गुडघेदुखी आपल्याला होते. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे, मान सरळ ठेवायची आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर उचलायची आहे. छाती हनवटीच्या जवळ आपल्याला न्यायचे आहे. तर यात 1 2, परत एकदा सेम कंबर उचलून छाती हनवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न, आणि 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कंबर खाली ठेवायची आहे, पाय सरळ करायचे आहे. मत्स्यासन करूयात. थायरॉइड ग्रंथींचं स्टिम्युलेशन, बेंडिंग झालंय सेतुबंधासनामुळे. आता आपल्याला पॅको बेंडिंग करायचं आहे. त्यासाठी दोन्ही हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत, पायाचे पंजे खालच्या दिशेने खेचलेले. आता दोनही हातांवरती दाब द्यायचा आहे, छातीवर उचलायची आहे, मान मागे टाकून माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. मत्स्यासन करूयात. 1, छातीवर उचलायची आहे, मान मागे टाकायची, पायाचे पंजे खालच्या दिशेने, हात सरळ, आणि मग खाली घ्यायचे आहेत हात. कोपरे टेकवायचे, कोपऱ्याचा आधार घेऊन अजून एक्सटेन्शन करायचा प्रयत्न करायचा. मॅक्सिमम या स्थितीमध्ये राहायचा प्रयत्न. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत, छातीवर उचलून मान सरळ करायचे आहे आणि हात खाली ठेवायचा आहे. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवरून वळायचं आहे, पोटावरती आपल्याला झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचं आहे. हनुवटी दोनही हातावरती टेकवायची आहे.
आणि आता दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहेत. परत खाली यायचं आहे. दो, परत एकदा. एक, परत खाली यायचं आहे. दो, दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये, हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, पायवर, मानवर, परत पाय सरळ. दो, श्वासासोबत करायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 हाताचे कोपरे वर उचलायचे आणि हात सरळ करायचे आहेत. मान वर. आणि पुन्हा ज्यांना शक्य त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा. परत एकदा. एक, दोन, श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 पुन्हा एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. कोपरे टेकवा. पूर्ण खाली यायचं आहे. कमरेच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. कमरेच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. हनुवटी जमिनीत टेकवायची आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, हनुवटी जमिनीत टेकलेली. दो, उजवा पाय. एक, दो, परत एकदा डावा पाय. एक, दो, उजवा पाय. एक, दो. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. शशांक भुजंगासन करायचं आहे आपल्याला. करूयात. एक, मानवर, छातीवर, हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना द्यायचा आहे ताण. थांबायचे थोडा वेळ. श्वास सामान्य करायचा प्रयत्न. कंबर उचलून टाचेवरती आपल्याला बसायचं आहे. दोन, आणि कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. दोनही हात वरती करायचे आहेत. एक, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील आणि 1 मिनिटासाठी आपल्याला कपालभाती करायची आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल अशा प्रकारे कपालभाती करायची आहे. करूयात. कपालभाती.
ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 ते 3 मिनिटं सुद्धा कपालभाती करू शकता. आणि आपल्याला आता 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओ, 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 ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास ईश्वरचरणी आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढं. उद्या बरोबर आपण नवीन योगासना नवीन प्राणायामाला घेऊन भेटूयात. ठीक आहे. आज जरा थोडासा ताण पडला असेल जास्त, कारण की फास्ट सिक्वेन्स आपण घेतला, पण असंच रोज आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.